कटफळ तालुका बारामती येथील अवजारे बनवणाऱ्या एका उद्योजकाकडून स्वतःला बारामतीचा डॉन असल्याचे सांगत वारंवार धमक्या देऊन 85,000 रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। फिर्यादी हे बारामती MIDC परिसरात अवजारे बनवणारी कंपनी चालवतात। त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नीरज रॉय, शुभम मोरे आणि भूषण रणसिंगे या तिघांनी ऑक्टोबर 2024 पासून स्वतःला बारामतीचे डॉन असल्याचे सांगत उद्योजकाकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे उकळले। आरोपी फिर्यादीस बारामतीतील विविध हॉटेलमध्ये बोलावून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते। एप्रिल पासून आरोपींनी तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही अशा धमक्या देण्यास सुरुवात केली। 14,000 रुपये 2 वेळा हप्त्यांमध्ये खंडणी घेतली। पेन्सिल चौक परिसरात फिर्यादीस अडवून दारूचे बिल भर नाहीतर हातपाय मोडीन अशी धमकी देत मारहाण केली। वंजारवाडी परिसरात आरोपींनी फिर्यादीकडून 20,000 रुपये ऑनलाईन मागून धमकीखाली व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा प्रकारही उघडकीस आला। 18 ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथे 13,000ची मागणी करत पुन्हा मारहाणीचा प्रयत्न केला। आरोपींनी एकूण 85,000 रुपयांहून अधिक रक्कम उकळली। ही बाब गांभीर्याने घेत बारामती तालुका पोलिसांनी फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीस MIDC परिसरातून अटक केली। पुढील तपास सुरू असून न्यायालयाने आरोपीस 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, धनश्री भगत, मनोज पवार, राजू पन्ने, ओंकार भोसले, भारतीय खंडागळे आणि रेणुका पवार यांनी केली आहे।